खेळवण्याबद्दल नक्कीच अगोदरच सांगितलं गेलं. आता विनंती अशी असणार आहे, थांबा, दोन्ही टीम्स नियम समान. एक खेळाडू इथे पाठवलं जाईल का स्कोररला सांगितलं जाईल नावं टाकायला आपोआप? यस. अगदी मुख्य स्क्रीनवरती आपण पाहिलं तर आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून देखील मावळत्या सूर्याचं देखील दर्शन दिलं जाते, घेतलं जातं. पहा, सेमीफायनलची मॅच आहे. इथून पुढे आपल्याला, थांबा सर एक मिनिट, इथून पुढे आपल्याला बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर काढण्यासाठी नंतर कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये ह्याची काळजी घ्या. पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या बॉल पासून सांगतोय, एक एक खेळाडू इथे पाठवा. आलेत का? यस. आणि अगदी आपण मुख्य स्क्रीनवरती विमान देखील पाहतोय. कॅमेरामॅनचं कौतुक नक्की करावं लागेल. अजून जास्त झूम केलं तर पायलट देखील दिसेल. चला, फलंदाजांची नावं स्कोरर जवळ नक्कीच पोहोचवली जात आहेत. डावाला देखील सुरुवात होईल. स्कोरर जवळ बसा. येस, लेट्स प्ले. डावाला सुरुवात. विनंती करतो सर्वांना, जोरदार टाळ्या वाजूया आणि शुभेच्छा देऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. डावाला सुरुवात. 5:55 हा पहिला चेंडू पडतोय. पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर अगदी शफल होऊन वेल लेफ्ट केलाय. कुठल्याही प्रकारचा संपर्क केला नाही, पाहिलं जाऊ दिलं त्या चेंडूला. गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपण पाहिलं तर सोमा आहे आणि उमेश आणि प्रथम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार खरं तर हे मैदान आणि ऐतिहासिक नक्कीच स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या चेंडूवरती प्रचंड मोठा धडाका धरण्याचा प्रयत्न केला. संपर्क तिथे पाहिजे तसा अजिबात झाला नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहिलं तर प्रयत्न केला होता. जर्सी क्रमांक जर का पाहिलं ना नक्कीच फलंदाजाच्या जर्सीवरती टी शर्टवरती, तर आमचे राकेश वाघमोडेंचा फेवरेट आणि फॅन फॉलोइंग बद्दल देखील बोलायला झालं तर रोहितमॅन शर्माचे ते खूप जबरदस्त फॅन आहेत आणि फलंदाजाच्या देखील जर्सीवरती तोच अंक आहे 45. यावेळेस काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉइड. यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं, गोलंदाजाने नक्कीच फलंदाजाला ओळखलं की नेमकं करायचं काय होतं आणि ते सतीश यांनी देखील आपण पाहिलं तर अगदी हसत खेळत शुभेच्छा दिल्या. हरकत नाही, चांगला खेळ तुम्ही देखील साकार केला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सज्ज होणार आहेत. नाव आहे बालाजी. प्रॉपर कॅमेरा वर्क नक्कीच आम्ही आमचे वैभव सावंत असतील आणि अक्षय डांगे असतील यांचं कौतुक करूयाच, कारण शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं जात आहे. अगदी खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील कॅप्चर केले जातात आणि नंतर दर्शवलं जात आहे की नेमकं त्या फलंदाजाची रणनीती काय असणार आहे. गोलंदाजाचा देखील लॉंग रनअप कॅमेरामध्ये कैद केला जातोय. पंचांचे देखील निर्णय अगदी दर्जेदाररित्या टिपले जातात. सीमारेषे जवळपास जे काही चेंडू जात आहेत ना, ते देखील प्रॉपरली नक्कीच कॅमेरामध्ये कॅप्चर केले जातात. ओहो, पुढे वा, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. विकेट किपरने शेवटच्या क्षणी स्वतःला झोकून दिला आणि तिथेच फलंदाजाला रोखून ठेवण्याचा इरादा स्पष्ट केला होता, परंतु कौतुक करावं लागेल. जर्सी यावेळेस आपण पाहिलं तर वेल लेफ्ट केला. दिशा भरकटली गेली. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. आमच्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि MSCB कर्मचाऱ्यांचा देखील धन्यवाद. फायनल डे पिंपरी चिंचवड गोल्ड अँड सिल्वर फ्रेंड सर्कल आयोजित 2024 भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटचा थरार आपण सर्वजण पाहतोय. इथे संपर्क केलाय पुन्हा एकदा. चेंडू बराच काळ हवेमध्ये, त्या ठिकाणी झेल टिपला
खेळला जाईल आणि संपेल तिथे फलंदाजाचा खेळ. फलंदाज होत आहेत झेलबाद. डीजे थोडा वेळ लागेल वाजवायला. आता लाईट आली. चांगला कॅच. खरं तर सोमा यांचं कौतुक करावं लागेल. जर्सी क्रमांक 13 आहे आणि साजिकच फलंदाजाला देखील सांगितलं इस बार नाही चलेगा 13 ओनली मेरा. आता झेल टिपला जाईल. फलंदाजाला तिथे थांबवलं गेलं. 15 धावा धाफलकावरती नक्कीच आपण पाहतोय ज्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवलं गेलं. एका बाजूला मराठा टायगर्स 1 तर दुसऱ्या बाजूला मराठा टायगर्स 2. 1-2च्या दरम्यान ही प्रथम क्रमांकाची लढाई असणार आहे. कारण साजिकचा इथून जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ बनेल. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सचिन कदम आहेत. मला वाटतं हेच ते सचिन होते का? तेच होते. इथे संपर्क पुन्हा एकदा केला. मिस्टर स्ट्रोक फटका इथे देखील फसला. चेंडू लॉंगॉनच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला. होत आहेत फलंदाज इथे देखील झेलबाद. 17 पे खतरा. षटकाची देखील समाप्ती होईल. चांगला झेल त्या ठिकाणी आपण पाहिला आणि फलंदाजाला नक्कीच माघारी पाठवलं गेलं, परतवलं गेलं. कौतुक नक्कीच खेळाडूचं करावं लागेल. विशेष म्हणजे सचिनचं देखील. जर्सी क्रमांक 33 333 आहे. क्रिस गेलचा जर्सी क्रमांक घातलाय परंतु कामगिरी देखील लाजवाब आहे. त्याचप्रमाणे उंच आहे, तगडा ताकदवान आहे. कामगिरी देखील अकलवान करत असताना पाहायला मिळतात. कारण आपण पाहू शकतो की यापूर्वीची जी मॅच होती खरं तर त्या सामन्याचा शिल्पकार आणि सामनावीर देखील म्हणलं तरी हरकत नाही सचिनच असेल. नावाप्रमाणे सचिन देखील त्या ठिकाणी उत्तुंग षटकार खेचून संघाला अगदी चित्र स्पष्ट करणारा सामना त्याने खेचून आणला आणि विजय नोंदवून दिला. पहिल्या षटकाचा ओव्हर किती झाले? 3 ना. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाफलकावरती 17 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कावर पुन्हा एकदा गोलंदाज येत आहेत दिनेश काटकर. परंतु अजूनही सांगू शकत नाही हे क्रिकेट आहे, कधीही काय होऊ शकतं. 8 षटकांचा सामना आहे, कधीही फलंदाज देखील गिअर चेंज करू शकतात. इथे आपण पाहिलं तर पहा पुन्हा एकदा स्टेअर केला, दिशा दर्शवली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन गोलंदाजाने तो चेंडू तिथे अडवला. सुरुवात आपण पाहिलं तर डॉट बॉल होती. यस, विशेष म्हणजे कौतुक आपण पाहिलं तर स्पर्धा प्रत्येक आपण पाहतो. राकेश भाऊ नक्की मी सांगेल हे आपल्या नजरेसमोर आपले काही कामगार बंधू देखील काम करतात, परंतु प्रत्येक स्पर्धेचे प्रत्येक ज्या काही घडामोडी असतात, घटना असतात स्पर्धेच्या माध्यमातील, त्या सर्व त्या स्पर्धेमागील हिरोंचा देखील त्यामध्ये खूप मोलाचा आणि सिंहाचा वाटा असतो. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक फटका पाहायला मिळाला. गोलंदाजाने स्वतः फॉलो थ्रू सोडून जाऊन पळून तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या खेळाडूच्या माध्यमातून देखील 18 रन्स 18 धावा धाफलकावरती आपण पाहू शकतो. जीवन जगदाळे आणि भास्कर भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा दिशा दर्शवली, गॅप शोधला. त्या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये गवताला आग लावून चेंडू होते सीमारेषेच्या पलीकडे फरार. धावा मिळतात 4. चौकार.
थँक्यू. जीवन यांच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार देखील आला. गोलंदाज तयार आहे. इथे संपर्क आलाय. त्या ठिकाणी खेळाडू आहेत, चेंडूला पाहतायत आणि पाहतच राहतायत, कारण फलंदाजाने काय सांगितलंय, वाघाची धाड फोडलाय पहाड, एक वन क्वालिटीचा मी खेचेल. षटकार, 6 धावा. अगदी मुख्य स्क्रीनवरती नक्कीच आपण पाहिलं संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य देखील मावळतीला चाललाय. आता तो मावळतीला चाललाय, परंतु सकाळी त्याची देखील वाट पाहिली जाते. दुपारी त्याचा तिरस्कार केला जातो, संध्याकाळी तो देखील नक्कीच सर्वांना रामराम करतो. सूर्यदेव नारायण आहेत, त्यांच्याशिवाय संपूर्ण जग हे अपूर्ण असेल, कारण त्यांच्या माध्यमातून निसर्गाला देखील जीवन दिलं जातं. कधी हरित लवकर नक्कीच आपल्याला दव देखील गवतावरती पाहायला मिळत असतात. सूर्य नसेल तर अंधार असेल, आणि अंधार असेल तर कुठलंही व्यक्तिमत्व उजेडासाठी डेफिनेटली तरसेल. परंतु इथे विजयाचा प्रकाश टाकावा लागेल. फलंदाज देखील सज्ज आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश इथे स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहिलं तर जागा बनवून त्या चेंडूला गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न फसला. चेंडू देखील सरळ फलंदाजाच्या शरीरावरती जाऊन बसला. षटकाची समाप्ती होती. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 28-28, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मराठा टायगर्स विरोधात मराठा टायगर्सच आहेत, परंतु मराठा टायगर 1 आणि दुसऱ्या बाजूला मराठा टायगर्स 2. भास्कर भोसले विरोधात जीवन जगदाळे विरोधात नव्हे तर ते सोबत आहेत, परंतु विरोध असा आहे की चांगली बॅटिंग कोण करेल, करावी तर लागेलच. इथे देखील संपर्क केलाय. त्या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक पाहायला हलकासा मिळाला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू त्या ठिकाणी धावतात पळतात. धावांची धावधाव फलंदाज देखील करणार आहेत. सिंगल आली. 1 अंक 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. सचिन कदम इथे आपण पाहिलं तर पहिले षटक इम्प्रेसिव्ह होतं. त्यानंतर आपण पाहिलं त्यामध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेट्स 3 बळी टिपले होते. इथे संपर्क केलाय पुन्हा एकदा. इथे आपण पाहिलं तर बराच काळ चेंडू हवेमध्ये जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा तेव्हा चेंडू कॅच घेतला जाईल. फलंदाजाला इथे देखील सांगितलं जाईल प्लीज गो, अर्थातच फलंदाज बाद. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच पाहिलं कुठेतरी कौतुक नक्कीच सचिनचं करावं लागेल. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहा काय रौद्ररूप धारण केले. गोलंदाजीमध्ये जी धार आहे ना, साहजिकच फलंदाजांचे देखील प्रत्येक वार तिथे रोखले जातात. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे ऋतिक शिंदे. लक्ष्मी ज्वेलर्सचे सर्व आहेत, मालक आहेत, धनी आहेत. सचिन तयार. परंतु इथे देखील अगदी फुलर लेनचा चेंडू टाकला. कुठेतरी लेग कटर चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू हातातून निसटला. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न डेफिनेटली होईल. खेळाडू तिथे धावत पडत आले लॉंग ऑफचे, परंतु थोडासा उशीर देखील तिथे होणार आहे. 2 धावा 2 अंक संघाच्या खात्यामध्ये फलंदाजांनी जमा देखील केला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहा गती परिवर्तनाच्या नक्कीच जाळ्यामध्ये भोवऱ्यामध्ये तिथे नक्कीच फलंदाजाला अडकवलं जातं. डिंगडॉंग लाईव्ह या चॅनलचे सर्व मागाशीच आपण उल्लेख केला. विशालजी कांबळे अर्थातच टोपण नाव जर का बोलायचं झालं ना आत्ता मी सांगेल, मैदानावरती सगळ्यांना देखील ऐकणं गरजेचं आहे. हेनरी या नावाने यांना ओळखलं देखील जायचं, कारण संपूर्ण मुंबई परिसर असेल, पनवेल परिसर असेल, महाराष्ट्रभर देखील ज्या व्यक्तिमत्वाची ओळख होती ते विशाल कांबळे सरांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. मनापासून हार्दिक स्वागत सर. विशाल सर, विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं. इथे आपण पाहू शकतो धावफलकावरती
इथे देखील आपण पाहिलं तर पहा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. कौतुक गोलंदाजाचं आपण करत होतो, परंतु पुढच्या चेंडूवरती फलंदाजांची त्यांना नजर लागली. धफलकावरती 33 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 अर्थातच 2 वाघांची झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक वाघ थोडासा जखमी झालाय, परंतु पाहूया तो जखमी वाघ पुन्हा एकदा नक्कीच समोरच्या गोलंदाजांची शिकार करेल का. दिशा दर्शवली गेली. नक्कीच इथे आपण पाहिलं तर पॉईंटच्या खेळूच्या माध्यमातून तो चेंडू अडवला जातो. इथे दोन्ही संघ तगडे ताकदवर, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही, कारण आतापर्यंत सर्वच्या सर्व संघांना पराभूत करून इथपर्यंत येणे ही काही छोटी गोष्ट नाही आहे. तरी देखील पाहूया विजयाचा डंका कोण वाजवेल, कुठला संघ पहिला ठरेल जो सेमीफायनल, मला वाटतं सेमीफायनल मधून फायनल मध्ये प्रवेश करेल. 5 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 34 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. रोहित इथे जागा बनवली. पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेमध्ये. गोलंदाज स्वतःचा फॉलो थ्रू सोडून अगदी उलट दिशेने धावत पळत गेले. प्रयत्न देखील केला. प्रयत्नासाठी 10 पैकी 10 गुण दिले जातील. कॅच भले निसटला असेल, परंतु कौतुक होईलच. आणि तो प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत, कारण एफर्ट पहा प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी तर देखतोच, परंतु अगदी कॅमेरामॅनचं देखील आपण वर्क पाहिलं पहा. शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूला अगदी लिंबू बनवला फलंदाजाने, परंतु नजर ठेवली. कितीही चेंडू बारीक जरी केला ना फलंदाजाने, दूरवरती पाठवला ना, तरी आमच्या अक्षय डांगे आणि वैभव सावंत यांच्या नजरेतून त्या चेंडूला नक्कीच सुट्टी दिली जाणार नाही. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गती परिवर्तनाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पंच तिथे कळवत आहेत, जब जब गेंदबाज दिशा से भटकेंगे तो हमारी नजरों में भी खटकेंगे. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. धाव फलकावरती 36. इथे संपर्क करण्याचा प्रयत्न होता. अगदी मिस टाइम स्ट्रोक बॅटच्या कुठेतरी अगदी खालच्या भागाला तो चेंडू स्पर्श होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी साधिकच आहे. लॉंग ऑनचे खेळू देखील धावत पळत गेले, परंतु डीप मिड विकेटच्या खेळूने त्या चेंडूवरती ताबा मिळवला. 37 धावा लफलकावरती आपण पाहतोय. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. रोहित तयार आहे. इथे पुन्हा एकदा पहा चांगला संपर्क. विकेट किपर गोलंदाज धावत पळत आले. झेल तिथे पुन्हा एकदा निसटतोय. अगदी आपण पाहिलं तर खेळूने प्रयत्न कमालीचा केला. थोडंसं हास्य नक्की त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. अगदी आपण पाहिलं तर पहा गोलंदाज तयार. यावेळी देखील भन्नाट वेग होता. वेगावरती स्वार झाले. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू फेकी केली. हात मध्ये टाकण्याची गरज होती का नाही यावरती चर्चा विकेट किपर देखील गोलंदाजासोबत करतात. पुन्हा एकदा आताच्या शाहरुखभाई 2 धावा. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा आहेत. धाफलकावरती 40 हा अंक आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू असणाऱ्या बॅटची कडा लागली. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळूच्या हातामधून तो चेंडू अजिबात निष्ठूर दिला गेला नाही. ताबा मिळवला जातोय. 1 अंक 1 धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. धफलकावरती जर का आपण पाहिले ना 49 धावा आहेत. 49 रन्स.
इथे आपण पाहिलं तर पिकअप शॉट, चेंडू फलंदाजाच्या स्लॉटमध्ये आला तर सीमारेषेच्या पलीकडील प्लॉटमध्ये पाठवून दिला जाईल. 50 धावा संघाच्या देखील कंप्लीट होत आहेत. 55. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर दिशा दर्शवली, स्टेअर केलाय. लॉंगॉनचे खेळाडू त्या ठिकाणी धावतात, पळतायत, धावांची धावता फलंदाज देखील करतायत, परंतु एकापेक्षा अधिक धाव इथे अजिबात नसणार आहे. साहजिकच आहे पार्टनरशिप भागीदारी इथे केली जाते. इथे आपण पाहायला गेलं तर एका बाजूला भास्कर भोसले असतील, दुसऱ्या बाजूला ऋतिक शिंदे असतील. हे दोन्ही जोडीने नक्कीच ठरवलं तिथे खेळपट्टीवरती थांबून धावा बनवाव्या लागतील आणि आतापर्यंत बनवल्या देखील गेल्या. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, दिशा दर्शवली. लॉंगॉनचे खेळाडू इथे देखील पळतायत, धावतायत, धावांची धावाधाव करतायत. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा चेंडू अडवला तर गेला, उजून फेकला जाईल आणि एकावरती फलंदाजांना रोखलं जाईल. स्वतःला झोकून दिल्याशिवाय तुम्ही विरोधी संघाला किंवा विरोधकाला अजिबात रोखून ठेवू शकत नाही, हे देखील इथे पाहणं गरजेचं असेल. 7 षटकांचा खेळ संपलाय. 57 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. गोलंदाजी मार्कवर सुजित. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, दिशा दर्शवणं नक्कीच फलंदाजाने जरुरी समजलं. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळीच्या माध्यमातून तो चेंडू अडवला जाईल. लेग पाईसचा इशारा पंच शाहरुख सरांचा असणार आहे. इथे आपण पाहिलं तर 1 अंक 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. धावा फलकावरती आपण पाहिला तर 58 धावा. गती परिवर्तनाचा चेंडू टाकला, गोलंदाजाला सांगितलं तिथे आपण पाहिला आकाश यांनी की थांबा मी घेतो. इथे शानदार झेल आणि संपवतो फलंदाजांचा खेळ. फलंदाज झेलबाद वाजवा. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती स्थिर आहेत. बोला. 7 फलंदाज बाद आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, दिशा दर्शवणं गरजेचं समजलं होतं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच बॅटर फलंदाजाने पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय लेग बाईसच्या स्वरूपातील. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा. यावेळी देखील बॅट अगदी वेगाने फिरवली गेली. कुठल्याही प्रकारचा नक्कीच अतिरिक्त त्या ठिकाणी इशारा आला नाही. अर्थातच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. फलंदाज तिथे धावबाद.
इथे पुन्हा एकदा आपण पहिल्यांदा वा स्वतःच्या फॉलो मध्ये तो चेंडू अडवला गेला आणि इथे प्रयत्न होता धाव बाद करण्याचा नक्कीच फलंदाजाला, परंतु काय होईल तिथे पंच कळवतील. तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल. थर्ड अंपायर. चेक केलं जाईल आणि कळवलं जाईल. तर इथे तिसऱ्या पंचांचा इशारा असणार आहे, निर्णय असणार आहे. द बॅटर इज सेफ. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहेत. 61 बनवल्या गेल्या, जिंकण्यासाठी 62 धाव्यांची गरज. चला, विनंती असणार आहे मैदानाचा ताबा त्वरित घ्या. फलंदाजांना देखील विनंती आहे.
टू बॅटर्स, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला आशुतोष कांडेसर तर दुसऱ्या बाजूला अविनाश काळे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जीवन जगदाळे. स्कोरर रेडी आहे का? जसा तुमचा इशारा येईल तसं लेट्स प्ले. डावाला सुरुवात. बोला सर, बॉल द्या, बॉल. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. द टार्गेट इज 62. यावेळी पहिल्या चेंडूला स्टेअर केला, दिशा दर्शवली, अलॉंग दी कार्पेट जमिनी समांतर हा फटका खेळला गेला. नक्की आपण पाहिलं तर पहा, सिंगल आली. खातं उघडलं गेलं. एक धाव एक अंक संघाच्या नक्कीच खात्यामध्ये जमा देखील असणार आहे. यावेळेस पुन्हा आता बॅट तर अगदी वेगाने नक्कीच फिरवली गेली. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूच्या हातामध्ये तो चेंडू गेला. इथे आपण पाहू शकतो सिंगल. एक धाव इथे देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होती. एक दर्जेदार खरं तर आयोजन नियोजन आपण पाहतोय पिंपरी चिंचवड गोल्ड अँड सिल्वर. फ्रेंड सर्कल आयोजित खरं तर पूर्ण भारतातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सम्मिलित होऊन खेळ प्रदर्शित करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. इथे मिस्टाईम स्ट्रोक फटका फसला. विकेट कीपर डाऊन दी बॉल येतात आणि फलंदाजाला नक्कीच माघारी पाठवतात. गोलंदाज देतोय संघाला बळीची टाळी. विशेष म्हणजे आपण पाहिलं नक्कीच बॅटिंग फलंदाजी करणारा संघ देखील जर का आपण पाहिलं तर मराठा टायगर्स 2 हा जो संघ, ही जी टीम आहे, यामध्ये दोन भावंड देखील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला अविनाश, दुसऱ्या बाजूला आकाश. वन मध्ये माफ करा, मराठा टायगर्स 1 मध्ये आकाश आणि आशुतोष कांडेसर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच भावंडांची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी दिशा दर्शवली. पुन्हा एकदा त्या ठिकाणी खेळाडू पळतात, धावतात. धावांची धाव संपुष्टात. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फरार. येतोय चौकार. थँक्यू. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा, वेल लिफ्ट केलं, त्या चेंडूला पाहिलं. विकेट कीपर कडून देखील तो चेंडू निसटला. पंचांचा इशारा वाईड +1. अशा 2 धावा 2 अंक संघाच्या खात्यामध्ये नक्कीच जमा असणार आहेत. विनंती अशी करतो, नक्कीच डीप मिड विकेट किंवा डीप स्कोअर लेगला जे खेळाडू थांबतील, बाउंड्री लाईन्सच्या बाहेर काम सुरू आहे, त्या ठिकाणी नक्कीच काही मटेरियल्स ठेवलेत, जरा धावत पळत जाताना काळजी घ्या. विशेष म्हणजे तिथे लक्ष ठेवा. कुठल्याही प्रकारचे दुखापती, इंजरीज आम्हाला अजिबात खेळून देखील नको आहेत. यावेळी संपर्क केला पाहिजे त्याचा संपर्क झाला. काय होईल मैदानाच्या आतमध्ये? पंच कळवतात. इथे देखील चेंडू होतोय सीमा रेषेच्या पलीकडे फरार. धावा मिळतात 4. चौकार.
यावेळेस बॅकफुटवरती गेले, पंच केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटच्या खेळूच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळतंय. सिंगल आली. षटकाची देखील समाप्ती होतीये. अगदी दोन लाजवाब सेन्सिबल चौकार आपण पाहिले. त्यानंतर ही एक सुंदरशी सिंगल, अर्थातच एक धाव एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. धावा फलकावरती देखील जर का आपण पाहिला तर धावा झाल्यात 13 धावा. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी आपण पाहिलं तर विजयाच्या अंबरट्यावरती कुठला संघ जाऊन पोहोचेल यशाच्या उंच शिखरावरती. अर्थातच फायनल सम्राट देखील कोण आपल्याला पाहायला मिळेल ते देखील पाहणं गरजेचं असेल आणि साहजिकच उत्कंठा शिगेला लागली. यानंतर आपण सेमीफायनल क्रमांक 2 पाहणार आहोत. यावेळी दिशा पुन्हा एकदा दर्शवली. लोअर फुलटा चेंडू होता. लॉंगॉनचे खेळू धावतायत, पळतायत, धावांची धाव केली गेली. सिंगल. एक धाव इथे देखील संघाच्या खात्यामध्ये जमा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर गोलंदाज विशाल आहेत. पुन्हा यावेळेस बॅट चिक कडा आणि इथे आपण पाहिलं तर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. हो, तिथे चूक मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा होईल तेव्हा फलंदाजांच्या धाव्यांची भूक देखील वाढेल. त्याचे शार्पी नक्कीच टेस्टिंग करतायत. त्याने फलंदाजांना त्रास होऊ शकतो. थोडंसं सहकार्य अपेक्षित असेल. साधिकच आहे. पंच देखील त्या ठिकाणी सज्ज आहेत. सर एक मिनिट लाईट टेस्टिंग विनंती असणार आहेत. येस, धन्यवाद सर. आताचा डेड बॉल आहे ना. येस, कारण इथून कुठल्याही प्रकारे पंचांना किंवा खेळाडूंना आणि गोलंदाजांना त्रास होणार नाही याची देखील काळजी आम्ही घेऊया आणि साधिकच आहे त्यांचं देखील सहकार्य आम्हाला लाभलं, त्यांचा धन्यवाद असेल. पुन्हा एकदा दिशा दर्शवली. गॅप शोधला जाईल. त्या ठिकाणी खेळू पळतायत, धावतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये गवताला आग लावून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे होतोय. सर चौकार आहे का? फरार. इथे धावा मिळत आहेत 4 रन्स. पुन्हा एकदा दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाईल का? डेंजर एंडला फलंदाज आहेत. फेकी केली परंतु वाईड +1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा आहेत. धावफलकावरती जर का आपण पाहिलं तर 22 धावा आहेत. 62 धावांचा पाठलाग आहे. अर्थातच 40 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत. संपर्क इथे केलाय. पुन्हा एकदा डाईव्ह लगावली. अगदी स्वतःला झोकून दिलं. चेंडू रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण बालाजी यांचं लॉंगॉनला पाहायला मिळालं. सिंगल आली. माफ करा. वाईड अगेन. वाईड. एक अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. करण शेठ गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजाचं नाव काय? भास्कर भोसले. अनुभवी गोलंदाज आहेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहेत. फलंदाज देखील तिथे सज्ज आहेत. इथे देखील अपील केली परंतु त्या अपीलला बिलकुलही कुठलाही प्रकारचा प्रतिसाद दिला जाईल का? डेफिनेटली दिला जाईल. फलंदाज तिथे होत आहेत. झेलबाद.
फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, दाखल होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मिस स्ट्रोक, काही काळ चेंडू हवेत होता, त्या ठिकाणी खेळाडू धावतात, पळतात, एक टप्पा घेऊन चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या माध्यमातून अडवला देखील गेला. आयोजक कमिटी मेंबर्स कोणी असेल तर नक्की विनंती असणार आहे की आपण आपल्या त्या लाईट नक्की चेकिंग मेंबर्सला सांगा. धन्यवाद. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. तिथे आपण पाहिलं तर बालाजी धावत पळत गेले, कॅच टिपण्याचा प्रयत्न होता, कॅच भले निसटला असेल परंतु प्रयत्नासाठी नक्कीच 10 पैकी 10 गुण त्यांना द्यावे लागतील. आणि आपण पाहिलं ना, विनंती मी नक्की सर्वांना करेल, त्यांचा एफर्ट आवडला असेल तर टाळ्या वाजवा. कारण लक्षात ठेवा, आपण सर्व जे खेळाडू आहोत खरं तर अगदी कामाधंद्यातून थोडासा वेळ काढलाय, जो की आपल्या खेळाडूंचा, मित्रपरिवारांचा आणि नक्कीच कुटुंबाचं देखील मनोरंजन होईल त्यासाठी. दिशा इथे देखील दर्शवली गेली. त्या ठिकाणी डिप्स करले ते खेळाडू पुन्हा एकदा आपण धावत पळत जाताना पाहतोय. इथे सिंगल आली. एक धाव एक अंक देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होती. धावफलकावरती जर का आपण पाहिलं तर स्कोर 29 धावा. अजूनही शेवटचे 33 धावा ज्या बनवायच्या त्या 31 चेंडूमध्ये, बरोबर ना? अर्थात एक चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. संपर्क इथे केलाय, त्या ठिकाणी खेळू असतील. ओहो वा, एफर्ट कमालीचा पुन्हा एकदा केला. भले कॅच निसटला असेल, इथे देखील कौतुक करावं लागेल. प्रयत्न नक्कीच फलंदाज करतायत, प्रयत्न गोलंदाज देखील करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा संघ डेफिनेटली आजचा दिवस आणि रात्र गाजवेल. धफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, 30 रन्स. अजूनही 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होतात. पुन्हा एकदा जागा बनवून तो स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर कडून चेंडू निसटला होता, पण ताबा देखील मिळवला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव ते ना पळून काढली गेली ना मिळणार. चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाईड आहे, माफ करा. चौकार, 4 धावा. यावेळी देखील दिशा दर्शवण्याचा प्रयत्न असताना त्या ठिकाणी खेळाडू असतील, धावतील, पळतील, धावांचे धावधाव फलंदाज पुन्हा करतायत. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल.
पुन्हा एकदा इथे देखील पहा काय घडलं. मैदानाच्या आतमध्ये दिशा दर्शवली. धावांची धावधाव खेळाडू करतात. फलंदाजांनी सांगितलं, कळवलं की इथे चौकार आहे काय, षटकाची समाप्ती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धाफलकावरती. शेवटचे 24 चेंडू, 14 धावेंची गरज. 24 चेंडू 14. चला सेमीफायनल क्रमांक 2 साठी मला वाटतं सज्ज राहायचंय. एका बाजूला असणार आहे स्वराज्य 11 आहे का, कोण कोण आहेत. सूर्या रायडर्स विरोधात स्वराज्य 11. कॅप्टन टॉस साठी सज्ज राहा. वेळेस आपण पाहिले तर पहा चांगला चेंडू नक्की टाकला गेला. स्लॉक स्वीपचा प्रयत्न फलंदाजाचा होता. एक धाव एकांक संघाच्या खात्यामध्ये जमा केली गेली. फेकी भरकटली का, डेफिनेटली भरकटेल. आणि 2 धावा इथे देखील पळून काढणारे फलंदाज बॅटर. 2 झाल्या. तिसरीचा प्रयत्न देखील केला. पाहता पाहता तिसऱ्या धावेची देखील चोरी. चौथी होईल का, इथे आपण पाहिलं तर चौथी देखील होऊ शकते. आणि चौथ्या नंतर 5वीचा प्रयत्न देखील झालाय. काय रनिंग बिटवीन द विकेट्स नक्की दर्शवली आहे. 5 धावा पळून काढल्या. जोरदार टाळ्या फलंदाजासाठी डेफिनेटली केल्या जाणार आहेत. 5 सर, 5 धावा. सगळं काही पाहायला मिळालं आपल्या या स्पर्धेमध्ये. मेडन ओव्हर पाहिली, 3 सलग षटकार पाहिले, मला वाटतं 5 षटकार देखील पाहिले. मेडन ओव्हर प्लस आपण एक हॅट्रिक देखील मला वाटतं पाहिली, बरोबर ना. विकेट हॅट्रिक बहुतेक पाहिली नसावी. 2 चेंडूमध्ये 2 होते. येस. ओके ओके. पंचांचा इशारा इथे देखील येणार आहे. चेंडू होतोय सीमारेषेच्या पलीकडे फरार. चौकार. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत, सज्ज होत आहेत. 36 धावा धाफलकावरती नक्कीच आपण पाहतो. 2 गड्यांच्या किती किती झाले धावा, सॉरी 57 धावा धाफलकावरती आहेत. 5 धाव्यांची अजूनही गरज आहे. माफ करा. बॉल किती झालेत, बॉल 2 चेंडू झालेत. 4 पाहिजेत. चेक करा स्कोरर. ओके, फलंदाज त्या ठिकाणी बदलले गेलेत. ठीक आहे. यावेळेस भन्नाट वेग होता. वेग असा होता की फलंदाजाला आल्या पावली माघारी जावं लागेल. फलंदाज बाद. मला वाटतं क्लीन बोल्ड नक्की झालेत. अगदी आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी गोलंदाजाचं देखील. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहित. रोहित पोतदार. यावेळेस प्रचंड मोठा तडाखा धरण्याचा प्रयत्न केला, परंतु अजिबात संपर्क जरी झाला नाही. पंच कळवतायत वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा जमा आणि जिंकण्यासाठी अजून 4 का, ठीक आहे. यावेळी देखील बॅट जोराने फिरवली. अगदी वेगाने बॅट त्या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न केला. तिथे आपण पाहिलं तर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये.
यावेळी देखील बॅटची त्या ठिकाणी मला वाटतं बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी कुठेतरी सिंगल सोडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अजिबात पाहिजे तसा संपर्क झाला नाही. गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडवला. संपर्क असा केलाय की विजयी षटकार देखील आपल्याला रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. A1 क्वालिटीचा दर्जेदार दमदार षटकार. अभिनंदन असणारे फायनल मध्ये प्रवेश केलाय. जोरदार टाळ्या आणि सेलिब्रेशन तर देखील पाहायला मिळणार आहे.